आणि आता पाहूयात संपूर्ण दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या अतिशय वेगवान। खरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, यावर केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आजही कोणताच फैसला झाला नाही। यावर पुढील सुनावणी आता येत्या शुक्रवारी होणार आहे। शिवसेनेमधील फूट ही कपोल कल्पित असल्याचं सिब्बल यांनी आयोगाला सांगितलंय। शिंदेंचा पक्ष हे वास्तव नसल्याचंही सिब्बल यांनी ठासून सांगितलं। शिंदेंच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी हे धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आल्याची बाबही सिब्बल यांनी आयोगाच्या लक्षात आणून दिली। ठाकरेंच्या पक्षाचे आरोप चुकीचे असून आमच्याकडे संख्याबळ आहे, त्यामुळे आयोगानं धनुष्यबाणाचा निर्णय लवकर घ्यावा असं शिंदेंच्या पक्षाचे वकील जेठ मलानी यांनी निवडणूक आयोगाला सांगितलंय। शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाणावरच निवडून आलेल्या त्यांच्या एबी फॉर्मवरती पक्षप्रमुख म्हणूनच उद्धव ठाकरेंची सही आहे। त्यातले काही लोक फुटून बाहेर पडले, याचा अर्थ पक्षात फूट पडली असं म्हणता येणार नाही। आम्ही आमदार खासदार निघून गेले असतील, मात्र पक्ष जागेवर आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे। 16 आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित असताना निवडणूक आयोग धनुष्यबाण कुणाचं यावर सुनावणी का घेत आहे असा सवाल नाना पटोलेंनी केलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या बीडच्या परळी कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। 2008 मध्ये चिथावणीखोर वक्तव्य आणि कार्यकर्त्यांनी बसवर केलेल्या दगडफेकी प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्यानं परळी न्यायालयानं राज ठाकरेंना अजामीनपात्र वॉरंट बजावलेलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये जामीन घेण्यासाठी परळी कोर्टात हजर देखील होणार आहेत। खासदार धैर्यशील मानेंना कर्नाटकमध्ये जाऊ दिलं जात नाही आणि त्यामुळे देशामध्ये हुकुमशाही सुरू आहे का असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला। केंद्र सरकार झोपी गेलेलं आहे का असा संतप्त सवालही पटोलेंनी विचारलाय। उर्फी केवळ जावेद आहे म्हणून तिला टार्गेट केलं जात आहे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावरती निशाणा डागला। योगगुरू बाबा रामदेव यांच्या 354चा खटला का दाखल केला नाही असं म्हणत अंधारे यांनी रामदेव बाबांसह भाजप नेत्यांवर हल्लाबोल केलाय आणि त्या बीडच्या माजलगावमध्ये मुकनायक पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात बोलत होत्या। आज दुपारपर्यंत दाओसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये विविध उद्योगांसंबंधित 42,520 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं सामंजस्य करार झाले आणि त्यामुळे आतापर्यंत 88,420 कोटी रुपये गुंतवणुकीचे करार झालेले आहेत। तसंच जपान बँक समवेत सुपा औद्योगिक वसाहती संदर्भात देखील चर्चा झाली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांची एसीबी कडून 3 तास चौकशी करण्यात आली। बाहेर येताच कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत केलं। भाजप अमराठी माणसाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मराठी माणसांच्या मागे चौकशा लावत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला। नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये काँग्रेसचा पाठिंबा मिळावा यासाठी शुभांगी पाटील यांनी थेट शेगावामध्ये जाऊन नाना पटोलेंची भेट घेतली। शेगावात पाटील आणि पटोले यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली। दरम्यान नाना पटोले आपली भूमिका बुधवारी स्पष्ट करणार असून मला त्यांचा आशीर्वाद मिळेल अशी अपेक्षा शुभांगी पाटील यांनी व्यक्त केलेली आहे। विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उभे असलेले अधिकृत उमेदवार रतन बनसोड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। या मतदारसंघामध्ये आपण निवडून येऊ अशी खात्री रतन बनसोडे यांनी व्यक्त केली आहे। नागपूर पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीनं प्रचाराला सुरुवात केली आहे। महाविकास आघाडीचे सुधाकर अडबालेंनी भंडाऱ्यातून प्रचाराला सुरुवात केली आहे। शिक्षकांची दिशाभूल करण्याचं काम सध्याच्या सरकारनं केलेलं आहे असं अडबालेंनी म्हटलंय। नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना मैदानात उतरली आहे। संजय राऊतांच्या अध्यक्षतेखाली धुळ्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली। यावेळी उद्धव ठाकरे स्वतः निवडणुकीमध्ये पुढाकार घेणार असल्यानं कामाला लागा अशा सूचना राऊतांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या। राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे गेल्या 8 दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत। खडसेंची तब्येत खराब असून ते मुंबईमध्ये आराम करत असल्याची माहिती समोर येते। पालघरच्या मुखाड्यामधील सावर्डे या अतिदुर्गम गावामध्ये अवघ्या 10 दिवसात 2 बालकांचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे खासदार राजेंद्र गावित यांनी या मृत बालकांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं। पालघरमधील सोयी सुविधांचा अभाव हे राजकारण्यांचं अपयश असल्याची कबुली गावित यांनी दिली आहे। राज्य सरकारनं विधानसभा अध्यक्ष, विरोधी पक्षनेते, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यांसाठी नव्या गाड्या खरेदी केलेल्या आहेत आणि विरोधी पक्षनेत्यांसाठी टोयोटोची गाडी तर विधानसभेच्या अध्यक्षांसाठी मॉरिस गॅरेज ही नवीन गाडी खरेदी करण्यात आली आहे।
जळगाव पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार शुभांगी पाटील यांनी शेगावातील गजानन महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे। मातोश्रीनं जो विश्वास दाखवलेला आहे त्याला विजयी कर असं साकडं गजानन महाराजांकडे घातल्याचं शुभांगी पाटील यांनी म्हटलंय। इतरही वेगवान घडामोडी आपण पाहणार आहोतच, मात्र तत्पूर्वी या क्षणाला येणारी सर्वात मोठी बातमी आपण पाहणार आहोत ती म्हणजे गर्भलिंग निदान प्रकरणी कोल्हापुरामध्ये 2 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत आणि एकूण 4 जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे। बोगस डॉक्टर विजय कोळुसकर आणि श्रीमंत पाटील यांना गर्भलिंग निदान करताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। तर एसपी ऑफिस आरोग्य विभाग यांची संयुक्त कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे। मडिलगे आणि राधानगरी इथे छापे टाकून हे मोठं रॅकेट हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती आणि मडिलगे इथे गर्भलिंग निदानाचं मशीन, गर्भपाताचे औषधही सापडून आलेले आहेत। राधानगरीमध्येही सोनोग्राफी मशीन पकडण्यात आलं, तर भूदरगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर PCPNDT कायद्यान्वये या संदर्भात आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सांगलीच्या कृष्णा नदीमधील मासे प्रदूषणानं नव्हे तर थंडीनं मेले असा जावई शोध सांगली प्रदूषण मंडळाचे अधिकारी समाधान आवताडेंनी लावलेला आहे। यावेळी आंदोलकांनी प्रदूषण खात्याविरोधात घोषणाबाजी केलेली आणि त्यानंतर समाधान आवताडेंचा सत्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। तर नदी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर कारवाई करा, अन्यथा वेगळा सत्कार करू असा इशाराही आंदोलकांनी दिलाय। शिवप्रतिष्ठान संघटनेच्या संभाजी भिडेंच्या दौंड शहरामधील भेटीवरून वातावरण तापलेलं होतं आणि भिडेंच्या भेटीला आंबेडकर अनुयायांनी विरोध केलेला होता, तर त्यांच्या समर्थनार्थ धारकरी आणि हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या होत्या। मात्र भिडेंनी दौंड शहरामध्ये येणं टाळलं आणि ते पुढे निघून गेले। मनमाडमध्ये मुकाट वळूंची भर पडलेली आहे, कारण बाजारपेठेमध्ये झुंज रंगल्याचं पाहायला मिळालं आणि अचानकपणे दोन्ही वळू पळू लागल्यानं नागरिकांची पळापळ सुरू झाली। त्यातच एका वळूनं वृद्ध महिलेला धडक दिल्यानं महिलेच्या हाताला मार लागलेला आहे। दरम्यान पालिका प्रशासनानं मुकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। वाशिममधील शेलू बाजार परिसरामध्ये चौताळलेल्या माकडांनी ग्रामस्थांवरती हल्ला केलेला आहे। माकडांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि त्यामुळे या हैदौस घालणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थ देखील करतात। नांदेडमधील उमरी भोकर रोडवरील रेल्वे गेट काही तांत्रिक अडचणींमुळे बंद पडलं आणि त्यामुळे मार्गावरील वाहतूक ठप्प झालेली आहे। रेल्वे गाडी येणार असल्यानं 7 वाजता गेटमधनं गेट बंद केलेला होता, पण गाडी गेल्यानंतरही गेट न उघडल्यानं अनेक वाहनं अडकून पडलेली आहेत। कुडाळमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी चिपळूणचे आमदार भास्कर जाधवांना कुडाळ पोलिसांकडून नोटीस काढण्यात आलेली होती आणि त्यानंतर भास्कर जाधव यांनी अटकपूर्व जामीन मिळाला होता। तर भास्कर जाधवांचा अटकपूर्व जामीन रद्द करा अशी मागणी भाजप युवा नेते आनंद शिरवलकर यांनी केलेली आहे। वर्धेच्या आर्वीमध्ये भरारी पथकाला कारमध्ये 65 लाखांची रक्कम सापडलेली आहे। विधान परिषदेची निवडणूक असल्यानं 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम सोबत ठेवण्यास मनाई असताना ही रक्कम तळेगाव श्यामजींपर्यंत इथल्या जगदंबा जिनिंगची असल्याची कार चालकानं माहिती दिली। भरारी पथकानं ही रक्कम जप्त केली आहे। पनवेलमधील कामोठेमध्ये गाड्यांच्या पार्टची चोरी झाल्याची घटना घडलेली आहे। एक चोरटा एका 4चाकी गाडीचे पार्ट चोरत असल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली। त्यामुळे गाड्या कुठे पार्क करायच्या असा प्रश्न नागरिकही विचारू लागले। नवी मुंबईमधील तळोजामध्ये 20 ते 25 गाड्यांचे पार्ट चोरून नेल्याची घटना घडलेली आहे। अनेक टुरिस्ट गाड्यांचे पार्ट चोरीला जात असल्यानं गाडी मालक चिंतेत आहेत। इमारतीच्या समोरून गाडीचे पार्ट चोरले जात असल्यानं तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। लातूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। महाविद्यालयामधील वसतिगृहातच गळफास घेतल्यानं खळबळ उडाली। याबाबत गांधी चौक पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर समीर जोशींनी बोलण्यास नकार दिलाय। मुंबईमध्ये महिलांची पर्स चोरून एटीएम कार्डामार्फत पैसे काढणाऱ्या 2 चोरांना पोलिसांनी अटक केली आहे आणि या आरोपींकडून 50,000 रोकड, महिलांच्या 8 पर्स आणि 5 मोबाईल डेबिट क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आलेले आहेत। श्रद्धा वालकर हत्याकांडाच्या तपासासाठी गठीत केलेल्या SITच्या पथकानं श्रद्धाचे वडील विकास वालकरांनी मीरा भाईंदर वसई विरारच्या पोलीस आयुक्त मधुकर पांडेंसोबत चर्चा केली आहे। यावेळी श्रद्धाचा मारेकरी आफताबला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे। औरंगाबादमध्ये धावत्या कारला भीषण आग लागली आणि औरंगाबादच्या पिसादेवी रोडवर ही घटना घडलेली आहे। सुदैवानं कार चालक कारमधून वेळीच उतरल्यानं मोठा अनर्थ टळला।
बुलढाण्याच्या खामगावामध्ये खासगी शाळेच्या प्राचार्यानं अपमानास्पद वागणूक दिल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एका पालकाला माझ्या केबिनमधून निघून जा असं सांगितल्यानंतर पालकानं पोलिसात तक्रार केली आहे। लोकांना पक्षाशी जोडण्यासाठी भाजप जोडो मोहीम राबवणार आहे। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पंतप्रधानांनी भाजप कार्यकर्त्यांना संबोधित केलं। भाजप कार्यकर्त्यांनी केवळ मतांसाठी नाही तर देशामध्ये बदल घडवून आणण्यासाठी समाजातील सर्व घटकांशी संपर्क निर्माण केला पाहिजे असंही ते म्हणाले। सौरभ कुमार यांनी 16-17 जानेवारी दरम्यान 5व्या परराष्ट्र धोरण आणि सुरक्षा संवादाच्या सह अध्यक्षपदासाठी कोरियाचा दौरा केलेला आहे। त्यांनी नॅशनल असेंब्लीच्या परराष्ट्र व्यवहार आणि एकीकरण समितीचे अध्यक्ष किम तारहो यांची भेट घेतली। यावेळी भारत कोरिया संबंध मजबूत करण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा झाली। ओदिशामध्ये रेल्वेच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या घरी खजिना सापडलेला आहे। सीबीआयच्या छापेमारीमध्ये 17 किलोंचे सोन्याचे दागिने आणि कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। प्रमोद कुमार जैन असं त्यांचं नाव असून त्यांच्या कमाईपेक्षा त्यांची संपत्ती 60% जास्त आहे। रशियासोबत मिळून भारत 6 लाख AK-203 असॉल्ट रायफलची निर्मिती करणार आहे। अमेठीमधल्या कोरवा शस्त्र निर्मितीच्या कारखान्यामध्ये रायफलची पहिली खेप तयार होत असून लवकरच ती लष्कराला सोपवली जाईल। ही जगातली सर्वोत्तम असॉल्ट रायफल असणार आहे। कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये कार आणि स्कूटर यांच्यामध्ये धडक झाली। दोघांच्या झटापटीमध्ये स्कूटर चालकानं कार मालकाला शेकडो मीटर पर्यंत फरफटत नेलं। हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये चारही बाजूनी बर्फ दिसून येतोय तर घरदार रस्ते गाड्या झाडं सर्वांवर बर्फाची चादर पसरल्याचंही दिसून येत आहे। दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या परेडची जोरदार तयारी सुरू झालेली आहे। रंगीत तालमी दरम्यान जवानांचा जोश हाय असल्याचं दिसून आलंय। दिल्लीमधील कंझावाला प्रकरणामधील 7 आरोपींवर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय। आरोपींवरती IPC 302-304 ही कलम लावलेली आहे अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी भाजप नेत्यांना सल्ला दिलेला आहे। मुस्लिम समाजाबाबत चुकीची विधानं करू नका, कोणी मतदान करो न करो, लोकांच्या समस्या सोडवा असा कानमंत्र मोदींनी दिला। अभिनेता अजय देवगणनं त्याच्या आगामी भोला या सिनेमातील अभिनेत्री तब्बूचा एक लुक रिव्हील केलेला आहे। या तब्बू पोलिसांच्या भूमिकेमध्ये दिसतीये। हा सिनेमा 30 मार्च 2022ला सिनेमागृहामध्ये प्रदर्शित होईल। शहनाज गिलनं नुकतंच तिच्या खास लुकमधील फोटो शेअर केलेले आहेत। शहनाजच्या या विंटर लुकला नेटकऱ्यांची पसंती देखील मिळाली आहे। सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी आणि KL राहुल 23 जानेवारीला विवाह बंधनामध्ये अडकणार आहेत। लग्नाला अवघे काही दिवस शिल्लक असताना दोघांच्याही घरी जोरदार तयारी सुरू आहे। KL राहुलच्या घराबाहेर लाइटिंग लावणं सुरू असल्याचा फोटो देखील आता समोर आलेला आहे। अभिनेत्री जान्हवी कपूरनं सोशल मीडियावरती ट्रेडिशनल लुकमध्ये फोटो शेअर केले। जान्हवीची दिलखेचक अदा ही चाहत्यांच्या पसंतीला पडलेली असून ते लाईक्स आणि कमेंट्सचा तिच्या या पोस्टवर वर्षाव करतात। अमिताभ बच्चन आणि जया बच्चन एका कार्यक्रमानिमित्त इंदौरला आलेले होते आणि यावेळी इंदौर एअरपोर्टच्या स्टाफनं दोघांचे फोटो आणि व्हिडिओज काढले। जया यांनी मनाई करूनही फोटोज व्हिडिओज काढल्यानं त्यांचा पारा चढला। अशा स्टाफला कामावरून काढून टाका असं रागामध्ये जया बच्चन यावेळी म्हणताना दिसल्या। अभिनेता अक्षय कुमारच्या लग्नाला 22 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्यानिमित्तानं अक्षयनं त्याचा आणि ट्विंकल खन्नाचा एक फोटो शेअर केलेला आहे। चाहत्यांकडून त्यांना शुभेच्छाही देण्यात येत आहेत। मागच्या काही काळापासून चर्चेमध्ये असलेल्या फराज चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीज झालेला आहे। ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचा नातू जहान कपूर आणि परेश रावल यांचा मुलगा आदित्य रावल या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतात। प्रेक्षकांची लाडकी मायरा वायकुळ हिनं वेड लावलंय या गाण्यावरती ताल धरला। तिच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावरती खूपच व्हायरल होतोय।